भाजी विक्रेतेवर व शेतकऱ्यावर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात टायगर ग्रुप रस्त्यावर नांदेड शहरातील शुक्रवारी भरणाऱ्या आठवडी बाजारावर महापालिका कर्मचारी व पोलीस प्रशासनाच्या वतीने जो शेतकऱ्यावर व भाजी विक्रेत्यावर प्रशासना दबाव टाकून अन्यायकारक वागणूक देत आहेत व त्यांचा भाजीपाला फेकून देत आहेत, तेव्हा त्यांच्या मदतीला टायगर ग्रुपचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब दगडू जाधव हे रस्त्यावर उतरून प्रशासनाला जाब विचारण्यासाठी हजारो शेतकरी बांधव व भाजीपाला विक्रेता यांचा भव्य मोर्चा काढून जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देऊन त्यांच्या समस्या ताबडतोब सोडण्यात याव्या अशी विनंती करण्यात आली। यावेळी जिल्हाधिकारी साहेबांनी येत्या 8 दिवसात हा तोडगा काढून अशी त्यांना ग्वाही देण्यात आली। सर एक मिनिट पासून गोरगरीब शेतकऱ्यावर जे की गावातून भाजीपाला 500 रुपयाचा 1000 रुपये भाजीपाला आणतात विकतात, पण त्यांच्यावर कुठेतरी महानगरपालिका या पोलीस कर्मचारी म्हणा सगळ्यांचं अतिक्रमण म्हणून त्यांच्यावर अत्याचार होत आहेत। मला साहेबाला हे सांगायचं होतं, आम्ही निवेदन द्यायला आलो की साहेब फक्त भाजीपाला वाल्यावर तुम्हाला अतिक्रमण होते काय? जे मोठे हायवा चालतायत, ट्रॅव्हल्स चालतायत, हे सगळ्या गाडीमध्ये तुम्हाला अतिक्रमण होत नाही, ट्रॅफिक जाम होत नाही का? त्याकरता साहेबांनी निवेदन दिलं, साहेबांनी निवेदन घेतलं आमचं, आणि साहेबांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की भाजीपाल्याला न्याय मिळेल आणि चांगल्यापैकी आम्ही त्याला न्याय देऊ। माझ्यासोबत माय माऊली सगळे होते माझे, आणि साहेबांनी आम्हाला दिलेला आहे शब्द। आमची मागणी असं आहे की पूर्ण भाजीपाल्याला जे आधी विकत गेले भाजीपाला ज्या ठिकाणी, त्याच ठिकाणी त्याला विकू द्या। पण नगरपालिकाचं असं म्हणणं आहे की लोक रोडला बसत नाही, कोणी सगळे बसतायत फुटपाथला, ट्रॅफिक जाम होती म्हणून। पण ट्रॅफिक जाम यांच्यामुळे होत नाही, ट्रॅफिक जे जाम होते आहे ते निव्वळ आपल्या हायवा गाड्या म्हणा, ट्रॅव्हल्स म्हणा, ह्याच्यामुळे होते। हे आम्ही साहेबाला व्हिडिओ दाखवून सांगितलेलं आहे सगळं। आक्रमक का होणार नाही भाऊ, मला सांगा ना, आज आक्रमक होऊन काय? यांचं पोट पाणी कशावर आहे? यांचे लेकरं शिकतायत, 500 रुपयाची भाजीपाला विका, 200 रुपये काढा, 100 रुपये पोराच्या शिक्षणाला लावा आणि 100 रुपयात घर चालवा, आणि त्यात किराया आहे अजून, आणि त्याच्यामध्ये पण तुम्ही असं अगर दडपशाही करता तर मग ते लोक कुठे जगाव? जिल्हाधिकारी साहेब म्हणले आम्ही 8 दिवसामध्ये आम्ही निर्णय घेऊ आणि चांगल्यापैकी यांना न्याय देऊ, आणि आम्हाला जिल्हाधिकारी साहेबांवर विश्वास आहे, यांनी आम्हाला लवकर चांगला न्याय देतील। पर्याय व्यवस्था म्हणजे आम्ही सध्या आम्ही त्याच ठिकाणी बसायची आम्ही व्यवस्था आमची केलेली आहे। आम्ही भाजी विक्रेते आहेत, त्यांचं नुकसान होत आहे, जबाबदार कोणाला?
जबाबदार म्हणजे तुम्ही सांगा ना काय म्हणावं आता या गोष्टीला, किंवा नगर तुम्हाला वाटत नाही का आपण जे भाजीपाला खातोय ते खेडेगावातून आल्याशिवाय खातो का आपण? मग त्या लोकांना बसण्यासाठी तुम्ही काय जागा देत नाही? आज आपण बघतो आनंदनगर या ठिकाणी ट्युशन चालतात, ट्रॅफिक जाम तिथे होत नाही का? मग तिथे 24 तास एक पोलीस व्हॅन उभा टाकते आणि ट्रॅफिक मोकळं करते. मग इथे हे लोक 3 तास भाजीपाला विकतात ना, मग 3 तासासाठी 4 कर्मचारी पोलीस जर ट्रॅफिक कशाला जाम होणार? आज आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महानगरपालिकेसमोर फार मोठा होता. अगर आमचं कोणी ऐकलं नाही, विचार तर फार मोठा होता आमचा, आणि आम्ही सांगणार नाही, येणाऱ्या काळामध्ये करून दाखवू. मागणी काही नाही. आमच्या गोरगरिबाचे 200 रुपये आम्हाला रोजचे 500चा जर बाजार भरितलो आम्ही तर आम्हाला 200 रुपये मिळणार. त्यामध्ये आमचे नवरे काम नाही करणार, त्याच्यात लेकरं जगवणार, किराया भरवणार. आमचं मागणं एवढंच आहे की आमचे जिथं पहिले जागे होते आम्हाला तिथंच द्यावं सरकारने. आणि हे ना महानगरपालिकावाले येतात आमचा आणि चिठ्ठी 10 रुपयाची नाही फाडलो तर आमचा सामान घेऊन गाडीमध्ये टाकतात, अतिचार आमच्यावर करतात त्यांनी. असं मागणं आहे सर. आमचं जिथे जागा होती ना आम्हाला तेच हवं आहे बाजार, बाकी काही नाही. आणि आठवडी बाजार सगळे काही पाहिजे. आणि जे गाडी हा आजपर्यंत काही कोणी आमच्यासोबत आले नव्हते. आमचे माझे भाऊ आहेत, भावांनी आम्हाला सहकार्य दिलेले आहेत आणि भावामुळे आमचा भाऊच आहेत आम्हाला. याच्या परत आम्हाला कोणी बी नाही सर. यायलेत महानगरपालिका अतिक्रमवाले माल घ्यायलेत, टाकून द्यायलेत, बाकी